प्रस्ताव मग आता नेमकं कोणी द्यायचं? म्हणजे त्यांचंही म्हणणं आहे की आम्ही पण टाळी दिली, तुम्ही पण म्हणताय की आम्ही पण होकार देतो आहे. नेमकं आता कोण म्हणजे पुढाकार घेणार आहे? एक जोडून प्रश्न भास्कर जाधव असे देखील म्हणतात दोन्ही ठाकरेंकडून 4 माणसं बोलून ही चर्चा झाली पाहिजे आणि प्रस्ताव मांडला पाहिजे. मला असं वाटतं काल याच्यावर अमित साहेबांनी अतिशय सुंदर उत्तर दिलंय की दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे. बरोबर आहे. जर अख्खी शिवसेना अशी म्हणत असेल की आपल्याला राजसाहेबांसोबत जायला हवं, मनसेसोबत जायला हवं, तर उद्धव साहेबांकडे राजसाहेबांचा नंबर आहे. एक कॉल, एक फोन. जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडणार असतील तर तो एक कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला. आणि हेच त्यांच्या सर्व नेते जे येऊन कॅमेरासमोर बोलतात त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी उद्धव साहेबांना जाऊन ते सांगावं की एकदा राजसाहेबांशी बोला. मी खात्रीने सांगतो, मी राजसाहेबांना नीट ओळखतो, आम्ही सगळे नीट ओळखतो. तुम्ही एकदा एक पाऊल पुढे या, साहेब 100 पावलं पुढे येतील. पण आम्ही 2014 आणि 17चा जो अनुभव आहे त्याच्यावरनं जी काय आमच्या मनात सळ आहे ती जोपर्यंत त्यांच्याकडनं काही ठोस येत नाही तोपर्यंत जायचं कसं पुढे? कॅमेरा समोर बोलून युती होऊ शकते का? दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आज जसे कॅमेरा समोर सकारात्मक आहेत ना, तसेच 2014 आणि 2017 ते कॅमेऱ्याच्या पाठीमागे होते पण सकारात्मक होते. त्यामुळे सकारात्मकता त्यांची जी आज ते दाखवतात आम्हाला काही नवीन नाहीये, पण त्या सकारात्मकतेच्या पुढे आतापर्यंत त्यांचं कधीच पाऊल पडलेलं नाही. त्यामुळे आम्ही म्हटलं की दूध का जला हुआ ताक भी फुंकर पिता है. म्हणजे हा जर का प्रस्ताव राज ठाकरेंना आला, तुम्ही असं म्हणताय की एक फोन राज ठाकरे साहेबांना करावा. जर का तो फोन उद्धव ठाकरेंकडून किंवा ठाकरे सेनेकडून कोणाकडूनही आला तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते भविष्यात त्याचा निर्णय ऍक्सेप्ट करतील. त्याचा पहिला फोन ते द्या. मग या जडतरच्या गोष्टींना आता उत्तर देण्याचा अर्थ नाही ना. सर म्हणाले ना की नाही फोन येऊ द्या, त्याच्यावर मग निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरेंचा आहे ना, तो माझा आणि अविनाशचा नाहीये. नाही, कारण तो सर राजसाहेबांचा निर्णय आहे, तो करतील ते. राज ठाकरेंना तुम्ही खूप जवळून ओळखता, त्यामुळे जर का एक पाऊल ठाकरे सेना पुढे आली तर 100 पाऊल आम्ही पुढे येऊ. त्यामुळे आता फोन काय येतोय त्याच्यावर डिपेंड आहे ना. आणि कधी येतो? एकंदर पाहिलं गेलं तर अनेक लोक कॅफेचा उल्लेख करत होते मागच्या अनेक दिवसापासून. आज तो कॅफेचा उल्लेख सोडून मी तिकडे घर म्हणून जाईल असं संजय राऊतांनी वक्तव्य केलं. मला कुठेही दुसरं घर म्हणून म्हणजे कुठे ना कुठे ते या घराला पण आपलं घर म्हणून मानतायत का, हा एक प्रश्न खरं तर कॅफे संस्कृती जी आहे ती आम्ही बाळासाहेबांपासून घेतली. कारण ठाकरे बँड जे चालतंय सध्या ते सन्माननीय राजसाहेब चालवतात. तिथे देखील मातोश्रीच्या कॅफेमध्ये पण देशभरातनं माणसं यायची, जगभरातनं खेळाडू यायचे. म्हणजे पाकिस्तानचा आणि आपला विरोध असताना त्यावेळेला देखील जावेद आले होते त्या कॅफेमध्ये. दिलीप कुमार यायचे, शरद पवार यायचे, तीच कॅफे संस्कृती साहेब जपतात असं पकडून चाला. जे तिथे बाळासाहेबांकडे चालायचं ते राजसाहेबांकडे चालतं. ठाकरे बँड टिकणं गरजेचं आहे ना कशाही प्रकारे, तर ते टिकवण्याचं काम सन्माननीय राजसाहेब शिवतीर्थावर करतात. आणि कॅफे ते घर ह्या जे विचाराचं परिवर्तन आहे. कॅफे हे नाव मला वाटतं संजय राऊतांनीच दिलेलं, आज घरही तेच म्हणतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये मत परिवर्तन होतंय. हे जे काय ते 3-3.5 महिने जेलमध्ये राहिले म्हणून होतंय का, काही वेगळं कारण आहे, गीता वगैरे वाचली असेल जेलमध्ये वगैरे, त्याच्यामुळे होतंय माहित नाही, पण परिवर्तन होते, चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो त्या परिवर्तनाचं. तर असं वाटतंय का ठाकरे सेनेला की महापालिकेवरती ठाकरेंचाच भगवा फडकावा, त्यामुळे आता नाही बघा मी तुम्हाला सांगितलं आमचा विषय हा जेवढ्या पुरता होता तेवढ्या पुरता बोलले. तुम्ही खूप पुढे जाताय, तेवढ्या पुढे जायची आज गरज नाही. हो, नाही तर महापौर पण बसवतील. पण अनेक प्रश्न असा येतो की अनेक लोकांचं मत आहे की कुठेतरी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. निवडणुकीच्या दृष्टीने जर का पाहायचं तर तुम्ही लोक कशा प्रकारे पाहता आहे, ते कार्यकर्ता म्हणून कशा प्रकारे पाहतायत, कुठे मदत होऊ शकेल उद्धव ठाकरे? सध्या तरी आहे ना आम्ही आमच्या पक्षाचे जी तयारी आहे महानगरपालिकेच्या दृष्टीने ती करतोय. ज्यावेळेला युती आघाडीचा प्रस्ताव साहेबांकडे येईल त्यावेळी त्याच्यावर निर्णय ते घेतील. एक प्रश्न उरतो तो म्हणजे काही मोठ्या नेत्यांनी आज खूप दिवसांपूर्वी हे वक्तव्य केलं की 20 आणि 0 हा एक उल्लेख त्यांनी केला. कुठे ना कुठे दोन ठाकरेंचं एकत्र आल्यानंतर मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तुम्हा लोकांना वाटतंय काही ताकद जास्त वाढेल एवढं